भारतानं नाकेबंदी केल्यानंतर पाकिस्तानचे मोठे निर्णय, शिमला करार रद्द करण्याचा इशारा, भारतीय विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद, भारतासोबतचा व्यापारही स्थगित. परराष्ट्र मंत्रालयाची विविध देशांच्या राजदूतांशी चर्चा सुरू, पहलगाम हल्ल्याबाबत अमेरिका, रशिया, चीन, इंग्लंड, कॅनडा, जर्मनीच्या राजदूतांसोबत बैठक. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी घेतली राष्ट्रपती मुर्मू यांची भेट, पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात घेतलेल्या निर्णयांची माहिती राष्ट्रपतींना कळवली. दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडे शिक्षा मिळेल, पंतप्रधान मोदींची गर्जना, दहशतवाद्यांची उरली सुरली जमीनही नष्ट करण्याची वेळ आल्याचा इशारा. समुद्र सपाटीलगत उडणाऱ्या क्षेपणास्त्राचा वेध घेण्याची चाचणी यशस्वी, भारतीय नौदलाच्या आयएनएस सूरत युद्धनौकेच्या शिरपेचात मानाचा तुरा, पाकिस्तानची वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चाचणीला महत्त्व. आईने कव्हर केलं पण त्यांनी बाबाच्या पोटात गोळ्या घातल्या, डोंबिवलीतल्या दिवंगत अतुल मोनेंच्या मुलीने सांगितली पहलगाम हल्ल्याची हादरवणारी कहाणी. डोक्यावर गोप्रो कॅमेरा लावून असलेल्या दहशतवाद्यांनी डोळ्यासमोर बाबांना गोळी मारली, संजय लेलेंच्या मुलानं सांगितली स्वतःवर ओढवलेली आपत्ती. जीव वाचण्यासाठी आमच्या टिकल्या काढून फेकल्या, अल्लाहू अकबर म्हटलं तरी अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या, कौस्तुभ गणगोटेंच्या पत्नींनी सांगितली ओढवलेली आपत्ती. काश्मीरमध्ये अडकलेले 183 पर्यटक आज मुंबईत परतणार, एअर इंडिया आणि इंडिगोच्या विशेष विमानाचं नियोजन, संध्याकाळी 6:30 वाजता पर्यटक लँड होणार. जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानात बसायची संधी मिळाली, पर्यटकांबद्दल बोलताना शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचं असंवेदनशील वक्तव्य, लोकांमध्ये संताप. सर्वपक्षीय बैठकीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय करा, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची सरकारला विनंती. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयामध्ये केक कापून कसलं सेलिब्रेशन, कर्मचारी केक घेऊन जात असतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या आगामी अबीर गुलाल सिनेमावर बंदी, सिनेमा प्रदर्शित होणार नाही, माहिती आणि प्रसारण खात्यातील सूत्रांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.